आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। अरे लायब्ररीत चाललाय वाटतं। होय। गुड गुड। आज सर जे क्लासमध्ये बोलले ना ते जरा ऑड वाटलं मला। आय मीन शी एक्झाम जनरली घेत नाहीत आणि घेतली तरी प्रिपरेशनसाठी वेळ देतात। शी डायरेक्टली अनाउन्स नाही करत। जरा विचित्र आहे सगळं। एनिवे मला इंग्लिश जरा अवघड जातं आय नो, सो मी तुम्हाला मदत करू शकतो। नाही देवच पावलं की सर। सर मला प्लीज मदत करा सर। ते की नाही सर, माझं आणि इंग्रजीचं जन्मापासून जरा हार्डवेअरच आहे। तेवढं जर सुटला तर झालंच की मग। नाही सर, अहो आम्ही आमचा अभ्यास करू की। होय, आता म्हणजे आता इथं शिकायला आलोय म्हटल्यावर कुठली बी परीक्षा असली तर त्याची तयारी आम्हासनीच करायला पाहिजे की नाही। आम्ही करू आमचा अभ्यास। पण तुम्ही विचारलं त्यासाठी खरंच थँक्यू। चल निघे। एक मिनिट कमी। काल जे झालं त्यावरून तू अजूनही चिडली असशील तर आय एम रिअली सॉरी अगेन। अहो सर नाही, तसं काहीच नाही। तुम्ही कशापायी सॉरी बोलताय? कालचा विषय तर आम्ही कालच विसरलो। आणि हां, ह्या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आम्ही खरंच लायक आहोत की नाही ह्याची ही परीक्षा असणार असेल तर ही चांगलीच संधी आहे ना स्वतःला सिद्ध करण्याची। आम्ही पास होऊ सर, आम्ही लय अभ्यास करू, होय की नाही निघे? गुड, ऑल द बेस्ट। थँक्यू। कमळे यो की नाही माणूस नाही, देव माणूस आहे बघ। एवढं इंग्रजीचं गणित सोडू बाबा। चल अभ्यास करूया। वाह यार अनिका, यू आर सो जीनियस। काय गेम खेळलीयस? या पेपरमुळे तर ते 100% उद्या फेलच होणार आहे। हा उद्याच्या टेस्टचा पेपर। व्हॉट? ओरडू नकोस। हा उद्याच्या टेस्टचा काय खराखर पेपर नाही आहे। आपल्याला कमीला असं सांगायचंय की हा उद्याच्या टेस्टचा पेपर आहे। मग त्या गावच्या आपला 0 मिळणार आणि ती या कॉलेजच्या बाहेर फेकली जाणार। ते हा पेपर त्या कमीला देऊन ये, तिला पटवून दे की हा उद्याच्या टेस्टचा पेपर आहे। काय रे? खूप महत्वाची गोष्ट आणली मी तुझ्यासाठी। माझ्यासाठी? हो। काय? हे बघ, उद्याच्या एक्झामचा क्वेश्चन पेपर। एक्झाम पेपर? हळू हळू। काय सांगायला? ओरडू नकोस। हे बघ, तुला कळतंय का मी किती रिस्क घेऊन आलोय? मला फक्त सांग, तुला हवाय का नकोय? आता हे काही विचारणं झालं वय? अरे बाबा, माझ्याकडे काही पैसे बिसे नाही तर आधीच सांगून ठेवतोय। मी तुझ्याकडे पैसे मागितलेत। तुझ्याकडे जेव्हा पैसे येतील तेव्हा तू मला दे। आता पैसे नाहीत तर उद्या पास होणं महत्वाचं आहे। वय वय। पण काय रे, तू का माझी एवढी मदत करायलास? काय भानगड? भानगड कसली आहेत? हे बघ, माझ्याकडे तर पेपर आहे, मला तर चांगलेच मार्क मिळतील, पण उगाच बाकीच्यांना डाऊट येईल ना। त्यापेक्षा सगळेजण चांगले मार्क काढू आणि सगळे हॅपी राहू। हा होय होय। त्या दिवशी उगाच चिडलो तुझ्यावर। मग सॉरी आणि थँक्यू। हा, मी काय म्हणतोय, हेच क्वेश्चन येणार आहेत तर ह्याचा नीट अभ्यास कर। हा, तयारी चांगली कर। ऑल द बेस्ट। थँक्यू। अगं कमळे,
छा, कोण होता बाई ज्याने इंग्रजीचा शोध लावलाय? मला तर एकदा गावला की नाही टकुरच फोडतो बघ त्याचं. अगं या परीस आपली मराठी भाषाच बरी आहे, एकदम साधी सरळ आणि सोपी आहे. नाहीतर ही इंग्रजी लईच वाकड तिकडे आहे की. आता हे बघ की, सायकोलॉजी एसने सुरू व्हायला पाहिजे तर पीने सुरू होतंय. हे बघ, निमोनिया एनने सुरू व्हायला पाहिजे तर पीने सुरू होतंय. मला तर काय बी कळणं झालंय कमळे. आता हे बघ, विंड अँड विंड या दोन्हीचा बी अर्थ वेगवेगळा आहे. हे बघ, लेजर. आता याच्यात झेड कुठं आहे बरं? कोणी बनवलंय काय माहिती. इथे डोसकं फुटायची वेळ आली माझी. अगं येडे, एवढं का डोसक्याला त्रास करून घेतेस? व्याकरण असतंय ते. हे बघ, हे वाच, तुम्ही लिहिलेलं सोपं आहे. अगं कमळे, तेच करायलोय मी, पण माझ्या डोक्यात काय बी ना बघ. वाचून वाचून नुसती भूक लागली मला. निंगे, एवढं संपवायचं मगच खायचं. वाच. अय कुठं? अगं पाणी तर पितो. पी. हॅलो अनिका. हॅलो आई. हो, जस्ट पोचलो मी. हो, जेवून घेतो मी. हा, काळजी नको. अगं किती काळजी करशील. हे बघ, एकदा या रिसॉर्टचं काम सुरू झालं ना की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. हा, नाही करणार जागरण, वेळेवर झोपेन, वेळेवर खाईन. बरं ऐकून घे मी काय म्हणतो ते. तू आणि बाबा वेळेवर औषधं घ्या. ओके, गुड नाईट, बाय. आई पण गौरी, उद्या तुझा वाढदिवस आहे. मला माहिती आहे तू जिवंत आहेस. माझ्या मनात तेव्हाही तूच होतीस आणि आजही तूच आहेस. पण माझा नाईलाज आहे. बाकी सगळं तुला माहीतच आहे, नाही का?